श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरुदेवा स्वयंभा. जय जयाजी विश्वारंभस्तंभा. जय जयाजी स्वयंप्रभा निजजन शुभा सौभाग्या. तुची निवारिता अखिलमळा. तुची भक्त प्रियकर मंगळा. तुची त्रिविधतापा प्रभंजन प्रबळा. उच्छेदक अमंगळा सर्वही. नमो नमोजी विघ्न विध्वंसा. नमो अविद्यातम निरासा. नमो नमोजी स्वानंदैकरसा निजात्मपायसा पाजिसी. जय जय प्रेमानुग्रह करता. तूच ज्ञानदृष्टीने व्यवहार दाविता. कृपे अद्वयानंद स्पर्श घडविता. प्रेमरसमय करता जीवना. धन्यनाथा सर्वोपकार वरा. व्यापोनिया हृदय गाभारा. फुलविसी पवित्र वृत्तींचा देभारा. राहोनी निरंतरा अंतरी. सद्गुरु तुमचेनी अस्तित्व मला. सद्गुरु तुम्हीच धनी मजला. सद्गुरु डोळियाचा डोळा भला. नेऊनी निजपदाला बैसवी. डोळियाची तूच दृष्टी सुंदरा. तूच पाठी राखा सद्गुरु भास्करा. मग कोठेही नुरत अंधारा. चरित्र शृंगारा का येवणे. स्वयेची सद्गुरु करीती बोध. ओवी ओवीचा करीती प्रबंध. प्रेरणा शब्दा शब्दांची दे सुबुद्ध. भाव सौगंध भरोनिया. माझे जीवन भरले मायेच्या मृगजळी. तेथ सुख दुःखमय वास गोंधळी. तेणे कल्पनांच्या धुळीत लोळणे वादळी. संकल्प विकल्प खेळी अखंड. सद्गुरुनाथा म्हणून विनवणी. मदसीन ज्ञान सगुण निर्गुणी. रोगीट शरीराचे करिता निदानी. गुणरजतमो गुणी पाहू नये. तैसा मी तो पूर्ण अशुद्ध संबद्ध. तेथ बोला वर्तना नाही संबंध. मायिकासी पुरुषार्थी जोडुनी शब्द. देह संसारी बद्धता वाखाणी. सद्गुरु गुणगान ते अलौकिक. नित्य सत्या स्पर्शन मायिक. वांछिती विषय कर्मठ मूर्ख. कैसे भोग सुख सत्यरूपी. आता विसरोनी माझे मीपण. वहावे भरून सत्व संपूर्ण. गुरु प्रेमी नेणावे चित्तीचे चिंतन. हृदय हर्षपूर्ण बोलावे. मागील लहरी तरंगात. रामकृष्णनाथांचे पूर्ण चरित. गाईले यथामती भक्तवरद. भाग उर्वरित चिंतूया. एकदा सहज तरुण विरक्त. भालचंद्र नामक गुरुभक्त्यानुरक्त. बहिणे सह रामकृष्णनाथ. पाहती नदी पात्रात तयांसी. भालचंद्र निज प्राण प्रेममयी. मठात पोहोचला पहाट समये. बालोन्मन पिशाच नग्नावस्थेत येई. प्रपंचकर्मी सर्वही कौशल्य. इतरागमे अज्ञान त्या ठाई. परी ओळखी सर्व बहिणाबाई. संबंधिता मठातील सकळाही. भालचंद्रा ठाई वेड दिसे. भालचंद्रा वेडा अज्ञ समजुनी. वर्तती त्यासी गर्विष्ठपणी. करीती थट्टा पिसाट म्हणुनी. कुळयाती न कोणी पाही. भालचंद्र गुरुध्यानी मग्न सर्वदा. कोणा काहीच न म्हणे कदा. मुखी सद्गुरु मंत्र जप सदा. त्रिकाळ गुरुपदा वंदना. मठात सर्वत्र वाढली आढ्यता. जबाबदारी न सांभाळिता. अहंकारी त्रासविता गुरुनाथा. गुणान चिंता मठकामी. भालचंद्रानी सकामे सांगती. मठकार्याचा भार समजती. माजले उन्मत्त भरली भ्रांती. नोकर समजती कोणाही. कृती संपली प्रवृत्ती नुरली. अवघी गर्विष्ठ भ्रांत उरली. निवृत्तीच्या नावे निर्लज्जता आली. माया शिरावरी चढियेली. दृष्टी अविचारे झाली आंधळी. कार्यहानी कारण मठातील मंडळी. मारती चंचळ खळती उसळी. उथळजळी खळाळ कोटी. हनुमंतान भगवत कार्यहानी. वाढता देह दुर्बुद्धी मीपणी. सर्वांची बुद्धी फिरली अकारणी. सरे विचार सरणी विवेकी. म्हणून भालचंद्र तैसे बहिणेचे. शुद्ध वर्तन भाऊ बहिणीचे. ते वाटे सर्वा विषय लालसेचे. घालती नाथांचे कानी ते. ऐकुनी रामकृष्णा कष्ट झाले. भालचंद्रावरही रिष्ट जाहले. कपटकारस्थान दुष्टांचे फळले. भालचंद्रा हाकलिले मठातुनी. सांगती सद्गुरु जाण्यासी स्पष्ट. शिरपुरा ये भालचंद्र सुभट. अल्पावधीत झाली स्थिती उलट. दुर्जन मठ सोडिती. वयोमाने बायजा देह ठेवित. कार्यभार सर्व बहिणेवरी पडत.
पहिणेच्या हाताशी कोणी न उरत, अमरावतीसी कळत भालचंद्रा. सद्गुरु स्मरणे विव्हळ होऊन, भालचंद्र निघे अश्वारूढ होऊन. वायुवेगी मध्यरात्री विलक्षण, पोहोचता रामकृष्ण आनंदले. येतात सद्गुरु दर्शन घेतले, पाहता परस्पर प्रेमे गहिवरले. क्षेम कुशल श्रीनाथांनी पुसले, कैसे कोठुनी झाले येणे. कळवळ्याने म्हणती सद्गुरु, ऐसा अपरात्री कधी नको फिरू. म्हणविसी सद्गुरूचे लेकरू, नको धरू व्यर्थ धीरता. बोलता बोलता नाथ म्हणती, मम कार्यावधी संपलेती. समीप आली मम अवतार पूर्ती, भावी अधिपती तू भालचंद्रा. आप्पाजी भटा तैसे गोगटे अण्णा, रामकृष्ण तई वदती जाणा. भालचंद्रान उपेक्षावे कधीही क्षण, जपावे प्राणापरी जीवनी. आता आम्हा जाणे निजधामा, सांभाळावे भालचंद्रास प्रेमा. बहिणेचाही परम महिमा, भक्ती गरिमा सांभाळावी. देशपांडे नारायण रावा वदत, भालचंद्र हा पूर्ण समर्थ. पूर्वजन्मीचा श्री दयाळनाथ, जाणा जिजी परी बहिणाई. पुढे नारायण रावा वदतीवर, तव वंशवशात चालेल सेवा निरंतर. जाणी गुरुसमान गुरुपुत्र, सांभाळी भालचंद्र बहिणेसी. यशवंत तुझा हो सद्गुणी तनय, तयासी भालचंद्राचा उपदेश होय. होईल कीर्तिवंत स्थिरमती सरदय, नाथ सेवा भाग्य लाभोनी. श्रीरामनवमीचे सद्गुरु पूजन, तैसेच व्यासपूजा सांगता अर्चन. तुझ्या वंशामध्ये तो सेवामान, चालेल जाण पुढेही. चौथ्या पिढीमध्ये तुझं उद्धारुन, केले देवनाथ वचन पूर्ण. त्याही जन्मी मामलतदार होऊन, जाय नारायण बाळापुरी. म्हणती माझा आणि नारायणाचा, दोघांचाही अंत समीपसाचा. भालचंद्रे करावा सांभाळ यशवंताचा, परमनाथ भक्ताचा त्या. वैभव राहील वान राहील, हा सर्व मायाजन्य काळाचा खेळ. परी गुरुसेवेचे व्रत हे मंगळ, चालावे अढळ नारायण गृही. असो रामकृष्णनाथ निजधाम गमन, वार्ता पसरत कानो कान. भक्त मंडळी येती दुरून दुरून, मठात त्या कारण दर्शना. भालचंद्र भावी पीठाधिकारी, नाथे स्वयेची कथिले वैखरी. परंपरा चाले याचे निकैशा परी, नियमानुसारी वदती ते. जगाची रीत संशय गोंधळी ती, जन रामकृष्णनाथा पुसिती. भालचंद्रासी कैसी ठावी कार्यरीती, नाथ उत्तरती स्पष्टपणी. आम्ही केले ते सुस्वभाव संस्करण, मनाची शांती उदारपण. एरवी वर्ण लावणे वा शिक्षण, शिकवी कोण कोणासी. आज झाल्या तेऱ्या पिढ्या पूर्ण, कोण्या शाळेत अभ्यासा गेले कोण. कोणी अधिक उणान कोणाहुन, गुरुकार्य पूर्ण कृपेचे. मासोळीच्या पिलिया लागून, कोण शिकविते जलतरण. तैसी नाथ परंपरेची खूण, स्वयं परिपूर्ण जाणावी. कीर्तन भजन ते नव्हे शिक्षण, स्वानंदाची ती स्वानुभवी खूण. तेथन कोणती देवाण घेवाण, गुरुवाज्ञा पालन धर्म तो. मग याच प्रेमळ भक्त मेळाव्यात, भालचंद्रा जणू पट्टाभिषेकी नाथ. स्वमुखे गौरविती भालचंद्रनाथ, शास्त्रविधी संक्षिप्त राहिला. पुढती नाथ सविस्तर सांगती, श्रीनाथ सांप्रदायी प्रसिद्ध गादी. भूलोकी आजवरी चाले दत्तप्रसादी, 21 अधिपती होतील. बाल्यतारुण्य वृद्धावस्था, संप्रदाया ही असती या अवस्था. त्याचा क्रमही वदे दत्तगुरुदाता, दत्त विभागतः बोले. अनेकदा जनरामकृष्णनाथा, पुसिती भावी पीठव्यवस्था. नाथ प्रत्युत्तर देती तदा, देवदरबार सदा परिपूर्ण. नाथ परंपरा ही नावांजोटी बोसक, तो मोक्षाधिकार ही न्यारा खास. बहुत सुकृताची जोडी जास, अधिकार त्यास पीठाचा. टाकल्या पाण्याची गंगा नवाहे, ज्यावरी जन्मोजन्म गुरुकृपा राहे. तोच योग पट्टाधिकारी पाहे, देवची वाहे चिंता ती. मठ परंपरेचा पुढला वारस, जन्मला असे भूलोकास. वेळेनुसार येईल खास, घाई कासया करावी. असो श्री जनार्दनापासून रंगनाथापर्यंत, पीठ बाल्यावस्था पूर्ण होत. श्री गोपाळनाथापासून भालचंद्रापर्यंत, हे तारुण्य 7 पिढ्यांचे.
त्या पुढती श्री मारुतीनाथापासून 7 पिढ्या पूर्ण. पिठाचे जाणावे ते वृद्धपणा कार्य अवस्था प्रमाण हो. भालचंद्रा म्हणती मठस्थान पवित्र, ठेवावे वाढवावे एक सूत्र. भावी पीठ पुरुष ते धुरंधर, वृद्धा परी स्थिर राहतील. मठस्थानाचा महिमा थोर, मठवास्तुही होईल सुंदर. तेत धर्मकार्य चालेल निरंतर, हा दत्त वर जाणावा. प्रत्येक पुरुष पीठावरचा असेल साक्षात्कारी साचा. सत्य सत्य त्रिवार वाचा, आशीर्वाद दत्ताचा गादीसी. भिक्षाव्रत आणि पूजा दक्षिणा, यावरीच निभेल कार्यक्रमणा. न राहील कधी भिकारीपणा, राजयोग जाणा पूर्ण हा. पूज्यतेचा भाव भिक्षा दक्षिणे, अन्य धन त्याज्य लाजिरवाणे. स्वकष्टार्जिती निभवावे जिणे, सर्वस्व अर्पिणे गुरुपायी. दान देणग्यांचे भ्रष्टधन, धर्मकार्या आणि बाजारूपण. जैसे देह पावित्र्या ते देवपण, धना पवित्रपण दक्षिणे. या परी समजावुनी भक्ता सकला, रामनवमीचा करीती काला. पालखी निशाणासह घेऊन सरगतीला, निघती दर्शनाला हनुमंता. नवल दृश्यते मार्गी पालखीत, दिसत जना नाथासी दत्त संवादित. दाटीने दुतर्फा जनते चालत, मिरवणूक परत आली ती. ते दिनी भालचंद्रनाथा सोबत, चर्चा करीती समाधी बाबत. निजधाम गमनाचीच ती प्रचित, रामकृष्ण देत सर्वासी. रघुपतराव देशपांडे नाथ भक्त, समाधी वास्तुचे त्यांचे मनोगत. तेणेही विनमुनी सद्गुरुनाथ, भावी आज्ञे प्रत घेतले. नाथ वदती रघुपतरावासी, अमुचे स्वरूप जाणा भालचंद्रासी. त्यासोबत दिलेल्या पादुकासी, स्थापन मठासी करावे. गुरुपुत्र मानावा गुरुसमान, गुरुबंधू शोभवील गुरुस्थान. सर्वांनी सहमतीने करावे रक्षण, करावे आज्ञापालन तयाचे. पीठाधीश तो गुरुची जिवंत समाधी, आणखी कासयाती उपाधी. पीठाधीश पूजेत गुरुपूजा सिद्धी, ती कार्यसिद्धी परंपरेची. मग रघुपतरावा मंजुरी देती, जय कृष्णनाथा समीप बांधण्या समाधी. वीर हनुमंतासह पादुका त्या पुढती, स्थापाया सांगती गुरुराव. भालचंद्रनाथ तैसे बहिणेसह, परोपरी बोलती नाथराव. बहिणाबाईचे गुरुसेवा लाघव, पावले नवविधा भक्ती परी. हनुमंत जन्माची झाली प्रतिपदा, नाथा अकस्मात ये तटस्थता. स्वतःशीच बोलती अष्टमी नवमी तिथा, भूलोका अंताचे दिवस. तोच बहिणेशी स्पर्श आला, करमेना बहिणे विना नाथाला. चौथे दिवशी शुद्ध करीती बहिणेला, जवळी तिजला बैसविले. न डोळा उघडिला न शब्द निघाला, महाराज बहिणा देई हा केला. तोच स्वारीने मागितले सुपारीला, बहिणेसी आठविला प्रसाद. रामकृष्णनाथे कथिले दोघांसी, महत्व मोठे तांबूल प्रसादासी. तो प्रसादची वरितो अद्वैतासी, तरी सुपारीसी मुखी दे. सुपारीचे 2 तुकडे दोघाला, स्वहस्तेची अंतिम प्रसाद दिला. भालचंद्र बहिणा देती गंगाजला, हातीची माला पडली ती. या परी शुक्रवारी वद्य अष्टमीला, रामकृष्ण अवतार संपला. काढिता बाहेर शब्द निघाला, नाथसाहेब नामाला घेतले. भालचंद्र तशी बहिणाबाई, शोकाकुल झाले उभयही. परी करते म्हणून दोघांनाही, नये काही दाखविता. यथावधी समाधी नाथ आज्ञेपरी, रघुपत भक्तगणासह उभारी. वीर हनुमंता पुढे पादुका करी, स्थापना यथाशास्त्री ती. मग भालचंद्रनाथ संप्रदाय धुरीण, चालविती परंपरा कौशल्यपूर्ण. वाढे कीर्तन कीर्ती पावन, ये सुरजीसी तीर्थपण पंढरीचे. आता अनुसंधाने स्मरूया, शिरपूरच्या देशमुख कुळिया. माता जानकी बळीराम पितया, भालचंद्र तयाचा पुत्र तो. देशमुखपणाचा पितया अभिमान, बाळपणीच त्या विसरून. भालचंद्र केला गुरुनाथा शरण, अनुग्रह पूर्णनाथांचा. पित्याचे विरोधात हे घडले, तेणे भालचंद्राचे घर सुटले. खेड क्षेत्र मोर्शी तालुक्यातले, भालचंद्र पातले खेडीसी. श्री गणेशाचे ते जागृत स्थान, भालचंद्रा ते दैवत गजानन.
नित्यमुखी गणेशाचा मंत्रध्यान अहोरात्र चिंतन ते. तपसाधनिया झाले गणेश दर्शन, गणेश सांगती त्या नीलपर्वत गमन. म्हणती तेथे भेटतील तुझ दत्त जनार्दन, तेणे पूर्ण विरक्ती लभेल. घडता श्री दत्तात्रेयाचा साक्षात्कार, होशील सत्वशुद्ध निर्विकार. मिरविशील होऊनी नाथ बहादर, जगदोद्धार करावया. हे सांगून गणेश पावे अंतर्धान, भालचंद्र पोहोचला शिरपुरी येऊन. निरंतर गुरु आराधन वैराग्यपूर्ण, पित्यासी सहन होईना. पिता सक्रोध बोले भालचंद्रा, नाही लौकिक विद्याभ्यासन शास्त्रा. नाही कमाई नाही व्यवहारा, कलंक घरातून निपजला. भालचंद्रे तेव्हाच पितयासी, कथिले श्री गणेश आज्ञेसी. पितावदे इतुक्या अल्पवयासी, जाणे परदेशी कैसे परी. जागला साधनी स्वधर्माभिमान, जगातील नकले विटले जीवन. इंग्रज साहेबांचे निमंत्रण भोजन, भालचंद्रा लागून नावडे. त्याच वयात साहेबाचे अश्वाधरून, केला पाठपुरावा पूर्ण. पित्याचा गावातील आदेश तोडून, आणिला बदलून आदेश. श्री गणेश मिरवणुकीचा मार्ग, जुनाच कायम झाला मग. वाजत गाजत निघे सरगत प्रदीर्घ, उत्साही सहभाग गावाचा. जेव्हा पिता होई संतप्त, भालचंद्र तो आदेश दावित. तेणे क्षुब्ध पिता होई शांत, विरोध वाढत जायतो. प्रकटत ऐसा बालपणात, जाज्वल्य धर्माभिमान वर्तनात. तेणे परिसरातील धर्मप्रेमियात, भालचंद्र बिंदू होता आदराचा. एके दिवशी मध्यरात्रीसी, भालचंद्र न बोलता कोणाशी. भेटून एका बालमित्रासी, नीलपर्वतासी पोहोचला. चाले उदर भरण कंदमुळावर, गुरुवस्त्राची लंगोटी देहावर. राहे भालचंद्र ऐसा गुरुनिष्ठेवर, 7 संवत्सर काळ हो. त्यानंतर आदिगुरु दत्तात्रेया, भालचंद्रासी उपजली दया. एक पुरुषाकृती भव्य दिव्या, अवचित डोळिया दिसली. श्री दत्ताचे चिंतनी चढला ध्यास, त्यात पाहे पिशाच्यवत पुरुषास. स्वये अवधूत घेती फकीरा रूपांस, भालचंद्रास सोबत कराया. हाच फकीर भालचंद्रा लागी, सोबत करी अति अनुरागी. सिद्धी लभे ध्यान ज्ञान वैरागी, तपहो सत्संगी 9 वर्षे. एके दिनी अवधूत फकीर, भालचंद्रा बदला प्रेमे निर्धार. तुझसी जाणे सुरुचिसी यानंतर, रामकृष्ण गुरुवर आश्रया. तेथ तू नाथ पदवी लेवून, सांप्रदायिक पीठाधीश होऊन. कार्य करशील होऊन भूषण, निघावे येथून सत्वरा. भालचंद्रवदे त्या फकीरा लागून, श्री गणेशाचे मजला वचन. नीलपर्वती घडेल श्री दत्त दर्शन, होता पूर्ण तपस्या. येथून जरी परतणे सत्वर, तरी अंतरी राहे हुरहुर. अपूर्ण कैसा हो गणेशाचा वर, दत्त यतिवरना भेटले. भालचंद्राचा निर्मळ स्वभाव, तळमळीत निघाला आर्तरव. ऐकता प्रसन्नते उदेली कणव, प्रकटले दत्तराव लाघवी. भक्ती प्रेमास्तव अनसूयानंदन, आजवरी भालचंद्रा सांभाळून. राहिले फकीर रूपी केले पालन, प्रेमनिधान प्रकटले. तेजः पुंजते बहुरूपी ध्यान, पाहुन भालचंद्रा सौख्य परिपूर्ण. तल्लीनतयासी केले सावधान, दत्तात्रेय निधिनिधान बोलिले. श्रीनाथ पीठाची आगळी महती, गादीच्या बालतरुण वृद्धावस्था वदती. भालचंद्रापर्यंत युवावस्था दाविती, काळ पुढती वृद्धत्वाचा. पीठपुरुषाचे महिमानही थोर, अनुक्रमे रुद्र विष्णू अंशावतार. ते महापुरुष भक्तिधर्म काजा भूवर, येती ईश्वर प्रेरणे. पीठ आणि पीठपुरुषाचे महिमान, सांगून दत्त पावले अंतर्धान. भालचंद्र शिरपुरासी आला परतून, भांडवली परिपूर्ण ज्ञानाचे. तेथ माता पितया वंदुन, येई सुरजिसी घेण्या गुरुदर्शन. मठात सवेग पोहोचला जाऊन, वंदिले श्रीचरण सद्भावे. पूर्वतरंगी सविस्तर वर्णन, करितास्तविले नाथ रामकृष्ण. रामकृष्ण जाती भूलोकी सोडून, भालचंद्रा नाथपण लाभले. भालचंद्रा झाला पट्टाभिषेक,
फक्त मेळी जमले असंख्य भाविक, येती साधू संतही ते अनेक, यज्ञयागादिक संतर्पणे जाहले. भालचंद्र सांगे परमार्थाची घाई, करावी कलियुगी आयु अल्पही. उद्या करणे ते आजची होई, वाया न जाई जन्म हा. भालचंद्रे हनुमंत मूर्ती सवे, पादुका स्थापिल्या महा उत्सवे. भालचंद्रनाथाचे ही पूजन भावे, जाहले वैभवे भक्तजनी. कार्यकाळ प्रसन्नपणी चालला, देशपांडे रघुपतराया गर्व भोवला. नाथा सोडुनी वृथा अंतरला, यशवंत राहिला शेवटवरी. कन्या शिरस गावकर पांड्याची, पत्नी प्रथम भालचंद्रनाथांची. परी अल्पावधीत सोबत तियेची, सरली प्रेमाची अचानक. द्वितीय विवाह हो नागपुरी, कन्या देई केशव धर्माधिकारी. म्हणती कृष्णाबाई ती दयाळ अवतारी, सेवा अपुरी पूर्ण करी. अखंड भजन कीर्तनानंदी, भालचंद्रनाथ रमती स्वानंदी. नाथ सामर्थ्याची दुमदुमली नांदी, शरण नृपादी आले ती. भालचंद्राची वेशभूषा थाटाची, प्रसिद्धी आगळी भालचंद्राची. कार्यसिद्धी अतर्क्यतयाची, कडक वैराग्याची राहणी. भालचंद्रनाथांचे कार्य नानाविध, तयाचे लीला लाघव विविध. नाना अनुभवे भरली कारकीर्द, नाथ बिरुद गौरवतो. श्रीरामकृष्णांची गुरुवाज्ञा प्रमाण, देवनाथ चरित्राचे विस्तृत लेखन. भालचंद्रनाथे केले परिपूर्ण, धन्य महिमान तयाचे. सांगता अतिविस्तार हो ग्रंथा, म्हणनी भालचंद्रनाथ चरिता. मोजक्या प्रसंगाने करू संक्षेपता, कार्य अपूर्वता पाहूया. एवं द्वितीय विवाहानंतरे, मायबाई तैसी बहिणा निरंतरे. राहती फिरता सेवा तत्परी, येती नागपुरी मुक्कामा. लग्नाचे वेळी घेतले कपड्याचे, पूर्ण देणे होते व्यापाराचे. कामठीसी होता येणे नाथांचे, कपट व्यापाराचे प्रगटले. नाथांकडे असलेली रक्कम वसुली, कराया ते मुदतीपूर्वीच वॉरंट काढी. नाथजीसी न्यायालयात ओढी, कपटिया आवडी कपटाची. जैसे दामाजिस्तवे धावती श्रीपती, रामकृष्णनाथ भालचंद्रास्तवे येती. हलवायाचे रूपे न्यायालयाप्रती, येऊन भरती रकमेसी. न्यायाधीश म्हणे संपली न मुदत, ठरावा परी वॉरंट नसे विधिवत. तोच रघुजी राजाचे दिवाण येत, घेण्या जबानत न्यायालये. भालचंद्रा न्यायालयासी नेले, हे वृत्त अंजिरा राणीने ऐकिले. सोमवार उपवासाचे व्रतन सुटले, म्हणे मम सांबा पकडले कैसेनी. श्रीनाथ न्यायालयातुनी निघती, आम्ही कामठसी जातो सांगती. राणीसी उपवास सोडण्या निरोपिती, येऊ पुढती भेटीसी. कपडा व्यापारी शरण आला, श्रीनाथपदी करी क्षमा याचनेला. न्यायाधीशही बजाविती तयाला, न करावे कपटाला पुन्हा. जयाची लीला संपवी असत्यता, मावळे द्वैत करता तत्वता. वंदन ऐशी सद्गुरु सत्ता, शाब्दिक दांभिकता नुपजे कधी. संत सद्गुरूची अघटित करणी, शरण जावे तया भाव धरोनी. बोधची भरला वर्तनी वचनी, कृपाळूपणी तारी जना. सद्गुरु परमसखा प्रेममूर्ती, त्याविन नजडे चित्त परमार्थी. गुरुकृपेची वाढते सहनशक्ती, लाभत शांती ऐश्वर्या. असो पुढे नागपुरिये नाथस्वारी, राणी राजा येती दर्शना हर्षभरी. जडली गुरुभक्तीची आवडी भारी, शरण गुरुद्वारी सेवेसी. नाथांचा सुमारे 1 वर्षभरी, मुक्काम झाला त्या राजनगरी. भजन कीर्तनी उत्साह करो घरी, सद्गुरु निवारी भवभ्रांती. मग उमरेडासी पोहोचले नाथ, महादेव मंदिरी मुक्काम होत. जे ऐकी तेच अनेकी दावित, नवल अद्भुत नाथ लीला. कीर्तनासाठी मंदिरात 2, एकाच वेळी नाथा निमंत्रण. घरी बहिणाही तापे हो फणफण, होती होकारा भरून चिंतित. परी एकाच वेळी दोन्ही मंदिरात, होते नाथजी कीर्तनात. बहिणेजवळही बसले दिसत, जनी अद्भुत नवल हो. मारुती हरदासादी मंडळी सांगत, होते नाथ डोके बुवांचे मठात.
कुणी म्हणती होते गणेश मंदिरात, बहिणा म्हणत होते जवळी. वादविवाद चालला जनात, परिनिंदकाची मुखे उतरत. मारुती हरदासाची श्रद्धा दृढावत, हो अनुग्रहित नाथांचा. मारुती हरदासा पावन करीती, बापूजी हरदासा वाचवी सन्निपाती. पुढे भिवापुरासी नाथ येती, कीर्तन कीर्ती हो जनात. भिवापूरच्या याच मुक्कामात, बहिणाजी नाथांची खंबीर सोबत. ती व्याधीने देवा घरी जात, करमेना शोकग्रस्त नाथया. विसराया बहिणेचे वियोग दुःख, अड्याळी येती नाथ तडक. कृष्ण जन्मोत्सवी राहती ससुख, प्रवासाभिमुख निघाले. भंडारा बालाघाट विभागात, तिरोड्यासी आले श्री गुरुनाथ. मारुती हरदास ये दर्शनार्थ, कथली परंपरा रीततया. मारुती हरदास भावी पीठाधीश, दत्त दर्शन हो अर्धांगाचे त्यास. करी नाथ चरणी निवेदनास, बोधिती त्यास नाथजी. तिरोड्यासी भीषण दुष्काळात, फुकेल्या गोरगरिबा वाटिती भात. नित्यची नाथजी करीती तृप्त, कैवारी नाथ दीनांचा. पुढे भिवापुरी मुक्काम सता, इसाई वाढविती धर्मविरोधा. नमविला हिंदू धर्माच्या रक्षणा करिता, धर्मप्रसार करता पाद्री तो. बुद्धिभेदाने हिंदू समाजात, फूट पाडिती ख्रिश्चन नित्य. जागविण्या हिंदुत्व धर्मप्रीत, भालचंद्रनाथ भ्रांती वारिती. तेव्हापासून ते निर्धार करीती, नित्य कीर्तनात हिंदूसी विनविती. धर्मनिष्ठा धर्मश्रद्धा सांगती महती, जयकार करविती धर्माचा. वदती धर्मांतर नभे कधीच कोणा, म्हणून घडविती धर्मशुद्धीकरणा. बाटकी धर्मांधता नभे धर्मधारणा, करीती गर्वहरणा इतरांचे. पुढे रामक्षेत्री येती रामदर्शना, सन्मानिती केशवदास मोहगावकरांना. आदरातिथ्याचा आदर्श नमुना, दाविती जना आचरुनी. मुकुंदराय साधुसी कीर्तनात, समाधी सुख देती निवांत. तो होता करवाहीचा संत, नरखेडा प्रतपातला. नरखेडच्या भगोऱ्याची माधुकरी, वाढिली विप्रजना गावभरी. प्रसादनाथांचा परी, भगोऱ्याची माधुकरी. संशय धरी गडीपंत अंधारे. पुढे हा प्रश्न नागपुराला, विद्वज्जनात मंथला गेला. भटजी शास्त्री घाट्यांनी निर्वाळा दिला, नाथप्रसादाला दोष नसे. याच वेळी नरखेडला, कीर्तनी वर्णितालंका दहनाला. गावची जणू भडकून उठला, शमविले अग्निला लोकांनी. देवनाथा परी भालचंद्रनाथांच्या, ऐशा आगळ्या लीला साच्या. प्रसंगा प्रसंगात अद्भुताश्चर्याच्या, वानाव्या कैशा कितीया. पुढे आष्टी आरवी तळेगाव शिरपुर, फिरून करी संप्रदाय विस्तार. आरवीसी भगवंतनाथ बऱ्हाणपूरकर, यांनाही जबर समज दिली. पुढे अमरावतीचे आसपास, तैसेच दत्त मंदिरी अमरावतीस. राहती अति महागाई समयास, मागता न कोणास काहीही. इसवी 1899 वर्षभर, पडला दुष्काळ भीषण बेसुमार. नाथांनी धनधान्य मिळविले अपार, अन्नदान वर्षभर चालविले. जनते नवल करीती अगत्य, नाथावरी कर्जबोजही वाढे नित्य. सर्वांचे देणे हळूहळू देती परत, तरीही उरत एक आसामिक. तेणे न्यायालयाचा मार्ग धरिला, नाथावरी चालविला खटला. नाथांनी न्यायालये मान्य केला, विलंबाच्या आरोपाला तेथ. परी न्यायालयी प्रतिवाद केला, जै लोक त्राही त्राही हो भुकेला. तै धावलो तयांचे हा केला, घेतले धनाला फिर्यादीच्या. परी ते याचेही नवते धन, ती अधिकची असे साठवण. ज्याचे घेतले त्या अर्पिले संपूर्ण, निरपराधी आपण यावरी. शिक्षा झाली अकोला कारावासी, तीही मान्य करीती साहसी. खापर्डे आदी मुख्य वैदर्भियासी, कळता वृत्तासी धावले. नाथांची जमानतही झाली, पुढे रकमही पुरती फेडली. परी नाथ कीर्ती ती दुणावली, न्यायाचा रखवाली नाथ तो. पुढे नांदगाव पेठेला, बाळाभाऊचा विवाह झाला. परतवाड्यासी प्रथम पुत्र झाला, तो निवर्तला जन्मताच. पुढे बापूसाहेब देशपांडे सुरजीकर,
भेटाया मोझरीस येती भक्त थोर. तयाचे अति आग्रहा खातर सुरुचिशी सपरिवार पातले. 8-9 वर्षानंतर नाथ पातले आत्ताच सुरजी व्रत. रामनवमी उत्सव धडाक्यात झाला थाटात ते धवा. नंतर पुढील रामनवमीसी 1903 सालासी पुत्ररत्न झाले नाथजीसी मोरेश्वर नामासी ठेविले. पुढील प्रवास झाला नागपूरपर्यंत. एक नांदगावची मुलगी असे सेवेत. त्या बनी सोनारिणी प्रत कृष्णरूपी भेटत नाथजी. पुढे तिचाही झाला देहांत. 1 महिन्याचे ज्वरमान गीत. नाथ कृपे जाहली ती मुक्त सेवा सार्थ जाहली. पुढे नाथजीसी होय कन्या प्राप्ती. परी ही पावली मृत्युगती. मग गरुळ दस्तगिरा फिरता नाथ येती. धामण गावी जाती पुलगावी. अंबादास तिजारे सह येती धनोडीला. अंबाबाई तिजारेच्या व्याधीला. निवारिती पुढे पुत्रप्राप्ती होतीला. पूर्ण करी नेमाला संकटात. तळेगाव दशा सरसे नाना देशमुख. होते भाविक नभते पुत्रसुख. पुढे पुत्रा टाकिती नाथ जोळीत निशंक. अद्भुत कौतुक जोळीचे. देशमुख पुत्र बापूसाहेब ते नाथ भक्त. कथा ही स्वयेची सांगत. 96 साली वयाचे 80व्या वर्षात देहनाथ स्वर्णात ठेविती. पंढरपुरीच्या कीर्तनात प्रत्यक्ष विठ्ठल प्रकटती घेऊन स्वरूप बाल. मंडळीसी बुक्का लाविती नवल. अंतर्धान विठ्ठल पावले. याच चातुर्मासी पंढरीत. मोरेश्वर पुत्र बुडाला चंद्रभागेत. तो जन्मला होता रामकृष्णनाथ. भालचंद्र सहवासार्थ स्वलीले. 1909 सालापासून नाथ सांगती निजधाम गमना. येता 1910 सन नाथवाणी पूर्ण सत्य हो. 1910 सालात चातुर्मास नाथांचा पंढरपुरात. झाला अति खेळी मेळीत पार पडत आनंदे. कार्तिक पौर्णिमेसी त्या वर्षी चंद्रग्रहण होते खंडग्रासी. चंद्र बुडत घेऊन ग्रहणासी नाथोपवासी राहिले. हेची प्रथम निमित्त झाले. नाथजीसी पित्त प्रकोपे ग्रासिले. पुढे दुखणे महामारीवर गेले. सन्निपाता झाले नाथ याला. स्वतः नाथांनी ते सांभाळले. भावी मठकार्य कथन केले. अंतावरी मठसेवा करी बदले. जीवनी भले मायबायसी. 1963 साली जन्माष्टमीची सांगता झाली. तोवर मायबाईंनी सांभाळली धुरा सगळी मठकार्याची. नंतर श्रावण वद्य द्वादशीला घेतले भालचंद्र समाधी तीर्थाला. मध्यरात्री देह ठेविला ग्रंथकर्ता अंकाला देतसे. जाहले सहज वचन स्मरणाता. मायबाई ग्रंथकर्त्यासी वदल्या होत्या. अरे हा डेबुजी माझ्याही जवळ होता. गाडगे महाराज संतापाहुनी. असो पांडुरंग प्रक्षाळ पूजेच्या दिवशी. सकाळी गुंडभर दूध मंदिरासी. पाठविले पांडुरंग स्नानासी. सेविले प्रसादासी पंचमीला. प्रकृती पुनश्च बिघडली त्रिदोषी. काही न सुचे कवणासी. शोके जानकी माता ठेवी देहासी. भालचंद्र ही इहयात्रेसी संपविती. अंत्यसंस्कार माता पुत्राचा. एकत्र झाला अतिदुःखाचा. त्या स्मरणार्थ पुंडलीक मंदिराच्या भागपायरीचा बांधला. आजही पाहता पुंडलिकाच्या पायऱ्या त्या मंदिराच्या. आढळे नावे भालचंद्रनाथांच्या नदीपात्राच्या खोलीसी. अण्णा गोकटे या गुरुबंधूसी. रामकृष्णे दिधले होते आज्ञसी. सांभाळी शेवटवरी भालचंद्रासी. म्हणे कार्यासी मम संपले. खरोखरीच शब्द दयाचा. देवे जणू मान्य केला साचा. तेच दिनी हो विकार महामारीचा. गेला नाथांच्या मागोमाग. मग लक्ष्मी ती मायबाई. बाळा भाऊ तैसे आप्त काही. परतले मठासी सुरजी गावी. अंत्यक्रिया ही मठात हो. पुढे मारुती हरदास उमरेडकर. भावी पीठाधिकारी थोर. नाथांच्या आज्ञापत्रानुसार पट्टाभिषेकी गादीवर बैसला. श्री मारुती नाथांची कारकीर्द. येथून ती पवित्र प्रारंभ होता. तेही नाथांचे तेजस्वी चरित पुढील तरंगात स्मरूते. धन्य धन्य हे नाथ चरित्र. परंपरेचे अखंड ब्रह्मसूत्र.
काय वर्णावे तयाचे पावित्र्य, यज्ञ सत्र जगदोद्धाराचे. गुरुभक्तीचे आगळे महात्म्य, सर्व समर्पणाचा अपूर्व संगम. सेवा भक्ती ज्ञानाची हृदयंगम, त्रिवेणी समशुद्ध परंपरा. मनोहरनाथ अनन्य शरण, सद्गुरु गोविंदी धरुनी ध्यान. तोच चरित्र चालवी पुढे होऊन, मी पातकी पूर्ण जाणोनिया. श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुखस्वानंद. स्वस्ती श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्रा पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री, 32 तरंगगोडः. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्रीदेवनाथ लीला लहर्यां 32 तरंगः. श्रीगुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.